दारू विक्रेत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. पुण्याची पुनरावृत्ती. परळी शहरात विषारी हातभट्टी पिऊन युवकाचा मृत्यू. नातेवाईकांचा परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या. दारूबंदी करा अथवा बॉडी पोलीस ठाण्यात आणून ठेवू. संतप्त नागरिकांची प्रतिक्रिया. दारू विक्रेत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, नातेवाईकांची मागणी. बीडच्या परळी शहरात पुणे शहरातील पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळतंय. पुणे शहरात हातभट्टी दारूमुळे अनेक युवकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना बीडच्या परळी शहरात पुणे प्रकरणाची पुनरावृत्ती साठेनगर भागात झाल्याची माहिती समोर येते आहे. परळी शहरातील साठेनगर भागात एका तरुण युवकाची विषारी हातभट्टी दारू पिऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचं नातेवाईकांनी म्हटलं आहे. संतप्त नातेवाईकांनी परळी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला असून अनेक वेळा दारूबंदीसाठी निवेदन मोर्चे काढण्यात आले असून पोलिसांनी कसल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे आज एका युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या दारू विक्रीकडे परळी पोलिसांचे कायम दुर्लक्ष झाल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे. पुण्यामधील घटनेत दारू विक्रेत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचप्रकारे या तरुणाचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे साठेनगर भागातील दारू विक्रेत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन साठेनगरमधील महिला आणि नागरिकांनी दिले आहे. काय घटना घडली आणि काय प्रकरण आहे? साठेनगर मध्ये सुरेश मस्के हा तरुण सकाळी भाजी मार्केटला काम करून त्याची आई 70-75 वर्षाची त्याची आई आहे. त्या आईला खाऊ घालून तिला जगवत होता. तर त्याच्यामध्ये दारूबंदीसाठी आम्ही निवेदन वर्षातून 4-5 निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला देत आहोत. हातभट्टी दारू आमच्या भागातली बंद करा म्हणून. पण त्याच्यामध्ये कुठलंही पोलिसांना त्याच्यामध्ये लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळं हा सुरेश मस्के आमच्याकडून आज नाही असा झाला. तर ह्याच्यामध्ये आता एवढं गेल्या महिन्यातच आता एक पुण्याला खूप मोठं एक 25 लोक तिथं हातभट्टी विषारी दारू म्हणून मरण पावलेले आहेत. तरी देखील ह्या पोलिसांना थोडं बी गांभीर्य घेतलं नाही. पोलिसांना जर हे लक्ष दिलं असतं, ह्या भागातली आमच्या भागातली जर दारू बंद केली असती तर हा सुरेश आमच्यातून आज निघून गेला नसता. त्याच्यामध्ये आमच्या भागातले वर्षामधून एक 10 माणसं आम्हाला स्मशानभूमीत सोडावं लागली आणि ते लेकरा बाळाचं पूर्ण वनवास उठवलं आहे. हातभट्टी आता देखील सध्याला चालूच आहे आमच्या भागामध्ये. तरी देखील आम्ही पोलीस स्टेशनला आलो तरी देखील कुठल्या ठिकाणी रेड बी झाले नाही, काही नाही, कुठला दारूवाला आणला बी नाही. तर साठेनगर भीमनगर मध्ये हातभट्टी दारू विकणारे अनेक तिथे धंदे आहेत. आम्ही सतत उपोषण करतो, निवेदन देतो. SP पर्यंत निवेदन दिले, त्याची भेटही घेतली, उपोषणही केलं, परंतु पोलीसवाल्याचं यांचं काही लक्ष नाही इथं. आणि आमचे भीमनगर साठेनगरमध्ये अनेक तरुण असे उद्ध्वस्त झालेत पिण्यामुळे हातभट्टी. हेच प्रकरण पुण्यामध्ये असं झालंय. तिथं गावठी दारू विकणारे बरेचसे काही मिळेत आणि जर पोलीसवाल्यांनी हे लक्ष दिलं असतं तर आज हे तरुण वारलं नसता. आम्ही सतत सांगून सुद्धा हे काही लक्ष देत नाहीत आणि केसेस केल्या म्हणून सांगतात. पण केसेस असे करतात की ते जे हातभट्टी विकतात त्याच्यावर केस करत नाहीत, ते दुसऱ्यावर केस करतात आणि इथं नोंद करतात की आम्ही केस केली म्हणून, पण त्याच्यावर करत नाहीत. डुप्लिकेट केस करून त्याला दुसऱ्याला पैसे देऊन मजुरी देऊन त्याच्यावर केस घ्यायला लावतात. अशा पद्धतीने केस करून ती निधी करतात. म्हणून आम्ही आता सांगतो की आता जर दारू बंद झाली नाही हातभट्टी तर आम्ही परत आणि आंदोलन करणार आहोत, उपोषण करणार आहोत. पोलीस स्टेशन पुढे उपोषण करू, आम्ही SP पुढे उपोषण करू, DYSPला उपोषण करू. तिथं हे जर झालं नाही, आता आम्ही निवेदन दिलं आहे, तिथं सगळे महिला आलेले आहेत. आता आम्ही निवेदन दिले, या निवेदनमध्ये त्यानं जर नाही ऐकलं तर बघूया त्याच्यानंतर आणखी आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवू. पुण्यामध्ये जे दारू विक्रेत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे त्याच प्रकारे आपण इथं काही निवेदन देणार आहे. त्याच पद्धतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि तसाच गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे असं आमची मागणी आहे.